बघा, जेव्हा कबीरला समजतं की तेजस्विनी कामतला भेटण्यासाठी दाभाडे मावशी आलेले असत, तेव्हा तो तिथे येते आणि बोलतो, तुम्हाला भेटण्यासाठी दाभाडे मावशी आल्या होत्या ना, तुम्ही त्यांना काही खरं तर नाही ना सांगितलं की हा आपल्यातला लपंडाव आपल्यातच आहे का? त्यांना पण सांगितलं आपल्यातला लपंडाव. तेव्हा तेजस्विनीला आठवतं की मी दाभाडे मावशींना सांगितलेलं आहे. तेव्हा दाभाडे मावशी तिला बोलत होत्या की सखीची आई वारली आहे. तेव्हा ती बोलते सखीची आई जिवंत आहे आणि ती तुमच्यासमोरच आहे. हे तेजस्विनीने दाभाडे मावशींना सांगितलेलं असतं की मी जिवंत आहे, मला कबीरने वाचवलेलं आहे, सगळं खरं स्टोरी सांगितलेली असते. आणि तेव्हा तिला ते आठवतं आणि तेव्हा कबीर बोलतो, काय विचारतोय मी तेजस्विनी, तेव्हा तुम्ही सांगितलेलं आहे की आपल्यात आहे. तेव्हा ती बोलते, सॉरी, चुकलं, माझी चूक झाली, मी दाभाडे मावशींना सगळं खरं सांगितलेलं आहे, आपल्यातला लपंडाव मी आपल्यात नाही ठेवला. तेव्हा सखी कानाच्या रूमकडे येत असते, कारण तिला डाऊट आलेला असतो की ही मनस्विनी नाही, तेजस्विनी कामत आहे. तेव्हा ते कानाला आणि त्यांना समजतं, पण काना बोलतो तुम्ही असं का केलं? तेव्हा सखी बोलते, हा हिच्या रूममध्ये काय करतो हे मला बघावंच लागेल. तेव्हा ती बोलते, सॉरी काना, मला माफ कर, मी पुन्हा नाही सांगणार काही.